काल मुक्काम पडल्यामुळे गाडी सकाळी खाली करणार होती, पण एवढ्या लवकर खाली करतील विचारच केला नव्हता. तर जय श्रीराम मित्रांनो, एवढी थंडी पडून सुद्धा कुंभकर्णागत झोपणं ही कला आपल्यातच असू शकते. सकाळी उठल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं बघा. आज भारी वाटलं, स्मारक बघून एक नंबर होतं. थंडी जर असली होती का नाही, आपल्याला आवश्यकता होती गरम व्हायची, त्यामुळे मस्तपैकी दुकान मालकाला म्हटलं जरा कागद दे, काय असेल ती सगळी जाळून टाकतो. जरा थंडी वाजाल ते म्हणून शेकालतो. सगळा इस्कूट माझ्यावरच बघा. शेकायचं म्हटलं तरी काय तर लढतर हायच. लगेच आलो बघा, जरा उजाडाल तर दुसऱ्या दुकानपाशी आलतो खाली करायला. इथं पण लावला जाळ. थंडी काय कमीच होईना हो, अंग गरमच होईना झाली. हाई सांगलीतली थंडी सुशीन झाल्या. काश्मीरला जाऊन लोक कसं काय येतात काय माहित. मी स्वेटर पण घातलं नाही, ते एक विषय आहे सोडा. तर आपलं वांगी कडेगावची पब्लिक कोण कोण व्हिडिओ बघायला कमेंट करून नक्की सांगा. गाडी तिसऱ्या दुकानला पण खाली केलो बघा, लगेच निघायलाच चालू केलो. झालती दुपार 11 वाजलेली. आता कसं आहे आमच्या इकडं, कसं आहे ऊन पडले की दुपारच, काय विषय नाही. शिवशंभो चौकात आलो बघा, लगेच 1.5 तासात पोहोचलो स्टेशनवर. येऊन मुक्काम भरेल म्हटलं, तसं वाटलेलं मला, पण काही विषय नाही. गाडी आपली मुक्काम भरली नाही, गोडाऊन भरली गाडी. गेलो मग गोडाऊनला खाली करायला. लक्ष्मीदेवळाच्या रोडने गेलो, रोड पूर्ण खराब. या रोडला येईल तेव्हा बोंबच असते, धुळा तर असते, रोड तर खराबच असते. चला काय विषय नाही. आलो बघा काट्यावर, गाडी काटात केली आणि गोडाऊनला लगेच गाडी खाली झाली. पुढे काय नंबरच नव्हती. आणि परत आलो सांगली स्टेशनवर. मस्त पैकी गाडी मुक्काम भरली. तर मित्रांनो, आपली गाडी मुक्काम भरलेली कराडला. आता उद्या कराडला जाणार आहे, उद्या भेटूया. बाकी मित्रांनो, आपले व्हिडिओ फेसबुकवर पण असतात, फेसबुकला पण आपलं फॉलो करा आणि तिथं पण आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत जावा. बाकी काय विषय नाही. हे आपले मालक आहेत बघा, भाग्येश मालक. चला आता मी टपाल घेऊन जातो घरी. अजून जिमला पण जायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला फॉलो करा.